माणगाव बस स्थानक आणि माणगाव आगार होणार सुसज्ज, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उबारे यांचा यशस्वी पाठपुरावा। माणगाव तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर वसलेलं शहर म्हणजे माणगाव आणि या तालुक्यात अनेक खेडीपाडी गाव येत असतात। अशा गावांना दूरस्थ साधन म्हणून जोडण्याचा दुवा म्हणून एसटी महामंडळ नेहमीच कार्यतत्पर असते। मात्र याच मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या माणगाव बस स्थानकाची मात्र भयावह स्थिती होती। हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून शिवसेना युवासेना रायगड जिल्हा प्रमुख विपुल दिलीप उभारे यांनी महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलने उभारली आणि संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला। याचे फलित म्हणून 22 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ महिला बाल विकास मंत्री नामदार आदिती तटकरे तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष तथा शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते पार पडला। यावेळी माणगाव तालुक्यातील महायुती म्हणजेच राष्ट्रवादी अप गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी व समविचारी महायुतीमधील घटक पक्ष यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच MSRTCचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती लाभली होती। यावेळी आमदार भरत गोगावले म्हणाले की ग्रामीण भागाची नाळ ही शहराशी एसटी बसने जोडली आहे, त्यामुळे महामंडळ कर्मचारी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रवासी वर्ग यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील। तसेच हा आमदार 24 तास फोन उचलण्यासाठी सज्ज आहे, तक्रारी बिनधास्त द्या, आपण त्यांचे निराकरण करू असे आश्वासन आमदार गोगावले यांनी माणगाव येथील या कार्यक्रमात दिले। कुठल्याही तालुक्याच्या मुख्य ठिकाणची अतिशय सामान्य व्यक्तींच्या जीवनातला महत्त्वपूर्ण भाग असतो, कारण त्यांच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून एसटी हा अतिशय महत्त्वपूर्ण विषय असतो। कारण आपण सगळे सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना बऱ्याचशा वेळेला आपण ज्या ज्या गावांमध्ये जुबैरबाई जात असतो त्या ठिकाणी आम्हाला आमच्या इथे एसटी येण्याची संख्या वाढवण्यात यावी असं निवेदन हमखास आम्हाला त्या निमित्ताने मिळत असतं। मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने उल्लेख करायचा आहे की कोविडच्या कालावधीमध्ये आज मुंबई शहरामध्ये, मुंबईच्या लगतच्या शहरांमध्ये जी काही बेस्टची सुविधा सुरू झाली त्याच्यामध्ये आपल्या या रायगड जिल्ह्यातील आणि कोकण विभागातील सुद्धा जे बसस्थानकाचे कर्मचारी आहेत, सर्व ड्रायव्हर आहेत, यांचाही आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा आहे। टायरच्या नटबोल्टची मशीन ती एक त्यांनी मागणी केलेली आहे, हरकत नाही आहे। जनतेच्या सेवेसाठी जे काय लागणार आहे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे। उद्यानारा निवडणुकीचा खर्च थोडा आम्ही कमी करू आणि जनतेच्या सेवेसाठी थोडा खर्च आम्ही वाढवू की जेणेकरून ते आशीर्वाद मिळाले तर आम्हाला दोघांनाही कुठं काय कमी पडणार नाही आहे असं आम्हाला वाटतं आहे। म्हणजे आम्ही काम करणारी मंडळी आहोत। आपले मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर, आपलं सरकार आल्यानंतर पहिले आम्ही 2 भाव होतो, मग ताईच्या रूपाने 3रा भाव आमच्याकडे आला आणि आम्ही महायुतीमध्ये 3 जण आलो। मग लाडके मिळते सरकार तटकरे साहेब आले ना, मी भावच आला आणि त्या अनुषंगाने मंडळी जर मुख्यमंत्र्यांनी जर पहिलं कुठलं चांगलं काम केलं असेल तर आमच्या महिला भगिनींना एसटी मध्ये अर्ध तिकीट, कुठेही जा आमच्या सगळ्या महिला भगिनींना अर्ध तिकीट। 75 वर्षाच्या मुंबई गोवा महामार्गाची मीटिंग आम्ही काही थोड्या दिवसात काही आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या घ्यायचे आहे। सर्व जनापुरची मंडळी, त्यानंतर आमचे दरेकर दादा हे आले होते, मुख्यमंत्र्यांची गाठ घालून दिली। त्यांना सांगितलं साहेबांना की आम्हाला एक मीटिंग त्वरित द्या, पुढच्या काही डिसिजन करायचे आहेत। आपल्याला कल्पना आहे की आतापर्यंत कुठलाही मुख्यमंत्री मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे तपासायला किंवा त्याची निगा राखण्यासाठी आले नव्हते। ते आपले मुख्यमंत्री आले होते आणि नुसते आले नाही, पूर्ण तयारीनिशी आले की मग त्यामध्ये खड्डे भरणं असेल, त्या चिप्स टाकणं असेल, ज्या जे काही करायचं होतं तेवढं केलं आणि आपली खड्डेमुक्त रस्ता चौकोन झाला होता। फक्त हे 2 आम्हाला बायपास करायचे आहेत, एक इंदापूर आणि एक आपला माणगाव। हे 2 बायपास झाल्यानंतर कायम स्वरूपाची जी काही ट्रॅफिक जामची जी काही गडबड होते त्या माणगाव शहरामधून ती तुम्हाला दूर करून येणाऱ्या माझ्या सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांना थोडा दिलासा देतो आम्ही लोक होईल आणि त्याच्यावरून गाड्या फिरल्या का मग त्याची जी काय घट्टपणा आहे तो लवकर होणार नाही आणि म्हणून करता
आपण आजचा दिवस काढला. आता काल आम्ही महाडच्या बसस्टँडचं भूमिपूजन केलं. आज आपण माणगावच्या करतोय. माणगावच्या ST डेपोचे करत असताना विपुल तू सांगितलं की दादाने जे काय बारामतीमध्ये केलंय तसं करावं. मग एकतर आदित्यला तरी वित्तमंत्री व्हावं लागेल किंवा पुढच्या टप्प्यात मला वित्तमंत्री व्हावं लागेल. पण काळजी करायचं कारण नाही आहे. आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर जी तुमची संकल्पना आहे ती पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही दोघं जण घेतो. कारण परत दोघं जण आम्ही निवडून येणारे म्हणून सांगतो. म्हणजे या डेपोसाठी आम्हाला जे जे करता येतंय ते आम्ही करायचा प्रयत्न करतो. आता हे पण दिले अजून घेतलं नाही आम्ही कारण गेलोच नाही तिकडं. आता ते सगळे आम्ही डिस्कस करतोय. सगळ्यांचं म्हणणं आहे की सेठ जे काय आलेलं आहे ते घ्यावं. ताईच्या ह्याच्यामध्ये काय दुसऱ्या गोष्टी करू नका मंत्रिपदाच्या. त्यामुळे आता काय करत नाही आहे. काळजी करायचं कारण नाही आहे. पण नंतर ज्यावेळेला परत निवडून येऊ तेव्हा पुन्हा एकदा दोघं जण आम्ही मंत्री असू हाही तुम्हाला शब्द देतो. काळजी करायचं कारण नाही आहे. पुन्हा एकदा ठेकेदारांनी लवकरात लवकर चांगलं काम करावं आणि STच्या ज्या काही इतर समस्या आहेत मॅडम तर त्याही आमच्याकडे सोपूत कराव्यानंतर की आम्हाला जेवढं जास्त करता येईल शेअर फंड असेल इतर काय 1,500 रुपये चालू झाले हे कायमचे. हे कोणी किती काही जरी चुकीचं सांगितलं विरोधकांनी तिकडे लक्ष द्यायचं नाही आहे. पुन्हा एकदा आम्हाला निवडून आणायचं आहे. ही योजना तुमची कायमची ठेवण्याची जबाबदारी आमची राहील हे तुम्हाला आज आम्ही सांगू इच्छितो. त्यानंतर